महाराष्ट्र भाजपनं मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। यामधील आग लगा देंगे या वक्तव्यावरून भाजपनं काँग्रेसवर टीकास्त्र डागलंय। देशातली शांतता भंग करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र आहे, काँग्रेसचा छुपा अजेंडा समोर आलाय असा हल्लाबोल भाजपनं केलेला आहे। तर ज्या वेळेला मल्लिकार्जुन खरगे हे शहांच्या राजीनाम्याची मागणी करत होते, शहांनी जे वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध करत होते, त्याच वेळेला त्यांनी केलेलं हे वक्तव्य भाजपनं ट्विट केलंय। दरम्यान यावर प्रतिक्रिया देण्यासाठी काँग्रेसचे नेते सचिन सावंत हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोन लाईनवरून। सचिन सावंत सर, तुम्ही शहांचा एक व्हिडिओ ट्विट केलेला होता, आंबेडकरांविषयीचा काँग्रेसकडून तो ट्विट करण्यात आला होता, पण दुसरीकडे आता खरगे म्हणतायत आग लगा देंगे असा व्हिडिओ भाजपनं ट्विट केलाय। पहिली गोष्ट अशी की तो व्हिडिओ तुम्ही स्वतः पहा, त्यामध्ये असलेला आहे की त्यांनी करत राहिले तर आगीगी म्हटले, आग लगा देंगे नाही म्हटले। देशामधल्या लोकांच्या लोकांच्या भावना भडकतील हाच त्याच्या मागचा त्या ठिकाणचा उद्देश आहे। नेहमीच खोटं बोलत आलेला पक्ष आहे। पण सचिन सावंत, त्याच्यामुळे एक प्रश्न उपस्थित होतो, ज्या पद्धतीनं भाजपकडून पूर्ण व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला होता, ते म्हणतायत की जे काही व्हिडिओ काँग्रेसनं ट्विट केला आहे तो अर्धवट आहे असा आरोप करत त्यांनी पूर्ण व्हिडिओ ट्विट केला होता, तसं मग काँग्रेसकडून का होत नाहीये? ऐका ना, तुम्हीच ना लोक बीजेपी सचिन सावंत सर, तुमचा आवाज बरोबर येत नाहीये, आम्ही पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात। दरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांचा हा व्हिडिओ पूर्ण बघण्याची गरज आहे। ज्या पद्धतीची वक्तव्य केली जात आहेत त्याच्यावरून आग लागेल असं ते म्हणाले होते, असं या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे काँग्रेसच्या नेत्यांनी। दरम्यान भाजपचे राम सातपुते हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तर राम सातपुते यांची ही प्रतिक्रिया आपण घेऊयात। सातपुते सर, खरगेंचा एक व्हिडिओ तुमच्याकडून ट्विट करण्यात आला आहे, नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला खरगेंविषयी? मुळात काँग्रेसचा जो बेस आहे हाच एका खोटेपणावरती काँग्रेस पक्ष आता सध्या टिकून आहे। मुळात आदरणीय अमितभाई शहा यांनी जे राज्यसभेमध्ये वक्तव्य केलं त्याचा एकदम अतिशय किळसवाण्या पद्धतीने एक व्हिडिओ बनवून तो ट्विट करण्यात आला आणि एक रान पेटवण्याचं काम या ठिकाणी काँग्रेसच्या लोकांनी केलं। हे तेच काँग्रेस आहे ज्या काँग्रेसने पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भंडाऱ्यामध्ये पराभव केला। हे तेच काँग्रेस आहे ज्यांनी बाबासाहेबांना त्या ठिकाणी भारतरत्न दिला नाही। भारतीय जनता पार्टी आणि सहयोगी पक्षाचं सरकार देशामध्ये आल्यानंतर भारतरत्न देण्याचं काम हे आमच्या विचारधारेच्या लोकांनी केलं। त्यामुळे जो काही व्हिडिओ सातपुते सर त्यांनी तो व्हिडिओ ट्विट केलेला होता, त्याच्यामध्ये भाजपकडून म्हटलं जाते की अर्धवट व्हिडिओ आहे, मात्र दुसरीकडे आता खरगेंचा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय भाजपकडून आणि काँग्रेस म्हणताय की हा अर्धवट व्हिडिओ आहे। मुळात काँग्रेसने स्वतः आरशामध्ये बघावं। अमितभाई शहा यांचा खोटा व्हिडिओ ट्विट करून त्या ठिकाणी एक फेक व्हिडिओ ट्विट करून देशामध्ये आग लावायचं काम काँग्रेस करत आहे। भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा आम्हाला अभिमान आहे, बाबासाहेबांबद्दल आम्हाला श्रद्धा आहे आणि अमितभाई शहा हे तर त्या ठिकाणी संविधानाला मानणारे नेते आहेत आणि अशा पद्धतीने जर आमच्या नेत्याचा व्हिडिओ ट्विट केला असेल तर त्या ठिकाणी त्याला उत्तर दिलं जाईल। आणि या ठिकाणी मल्लिकार्जुन खरगेंचा आहे ते उत्तर आहे का त्याला? नाही, मुळात मल्लिकार्जुन खरगेचा जो व्हिडिओ आहे तो अजिबात अर्धवट नाहीये, तो पूर्ण व्हिडिओ आहे। तुम्ही व्यवस्थित बघा की बाबासाहेबांबद्दलचं प्रेम यांना अशा पद्धतीचं आहे। त्यामुळे अशा पद्धतीने खोटं राजकारण करायचं काम काँग्रेस, राहुल गांधी, सोनिया गांधी हे करतायत। आम्ही याचा निषेध करतो। निश्चितच तुमचा मुद्दा लक्षात आला आहे सातपुते सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।